हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एस. आज आपण पाहणार आहोत की मॉक टेस्ट ॲनालिसिस कसं केलं पाहिजे, किती डेपमध्ये केलं पाहिजे, नोटबुक मेंटेन केल्याचे फायदे तोटे, ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहेत. त्याआधी तुम्हाला ना आपल्या शुभम सरांचा एक व्हिडिओ आहे मॉक टेस्ट ॲनालिसिसचा, तो एकदा बघून घ्या. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा. त्यासोबत मी अजून काही ॲडिशनल गोष्टी सांगणार आहेत. तर मॉक टेस्ट ॲनालिसिस कसं करायचं, मुलं कसं करतात. तर काय करतात, एक जनरली समजा मी घेतोय क्वांट आणि त्यामध्ये 35 क्वेश्चन आहेत. आपले 25 बरोबर आले, 2 रॉंग झाले आणि 8 स्किप झाले. तर मुलं काय करतात, फक्त जे रॉंग झाले, स्किप झाले याचे ॲनालिसिस करतात. पण हे जे आपले 2 क्वेश्चन रॉंग झाले, स्किप झाले, याला टाइम कुठून कमी पडलाय? टाइम कशामुळे कमी पडलाय? कारण आपला जास्त टाइम करेक्ट क्वेश्चनमध्ये गेलाय. पण हे मुलं करतच नाही. ॲक्च्युली ह्याची खूप गरज आहे. ह्याचं ॲनालिसिस जास्त पाहिजे, तरच आपल्याला हा टाइम इकडे यूज करता येईल ना. ठीक आहे ना. तर ते कसं करायचं, किती टिपमध्ये करायचं ते आपण पाहून घे. हे जस्ट एक ओव्हरलुक आहे की तुम्ही ह्या क्वेश्चनचं जास्त ॲनालिसिस करायचं, कारण जास्त टाइम तर आपला इथं गेला ना. कारण इकडे टाइम कमी पडल्यामुळे आपल्याला ते करता हे क्वेश्चन अटेम्प्ट करता आलं नाही. ठीक आहे. त्यासोबत हे तर झालं. अजून मी आणि एक माझा मित्र, आम्ही दोघं सोबत मॉक ॲनालिसिस करायचो. आमची एक वेगळी पद्धत होती. आम्ही दोघं करायचो, दोघं पण आता तो चंद्ररूप जाधव, आम्ही दोघं पण आता RBI मध्ये. तर थोडी एक वेगळी पद्धत आहे, काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला भेटेल. खूप इम्प्रूव्हमेंट फास्ट होईल हे असं जर केलं तर. आपण पाहू इथं की कसं करायचं. पुढची साईड. ठीक आहे. तर जे पण असतील ना क्वेश्चन आपले क्वांट, LR, इंग्लिश सगळ्या सेक्शनमध्ये काय करायचं. आता आम्ही दोघं करायचो, ही एक मॉक माझी आणि ही एक मॉक त्याची, A आणि B स्टुडंट असे. तर काय करायचं, आम्ही मुलं रॉंग क्वेश्चनचं पाहतात, करेक्ट क्वेश्चनचं पाहत नाही. त्याचा किती फायदा तोटा होता आपण पाहून घेऊन. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये एक क्वेश्चन A नंबरला 66 सेकंद आहेत आणि Bला 20 सेकंद आहेत. तर एका क्वेश्चनमध्ये त्यांनी लिटर 46 सेकंद वाचवलेत. तर आपण जर करेक्ट क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं नाही तर आपल्याला हे समजणारच नाही ना. कंपॅरिझन केलं नाही तर समजणारच नाही ना. ठीक आहे. हा एक क्वेश्चन झाला, त्यांनी एका क्वेश्चनमध्ये 46 सेकंद वाचवले. ठीक आहे. पुढचं पाहू आपण. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये 34 सेकंद, इकडे 34 सेम झालं. ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. नंतर तिसरा क्वेश्चन, यामध्ये त्याला 50 सेकंद, एकाला 16 सेकंद, सेम क्वेश्चन. इथं किती 34 सेकंद वाचवले. पण जर तुम्ही हे व्यवस्थित पाहिलं नाही, व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं नाही तर हे तुम्हाला समजणार. तुम्ही म्हणताल माझं अटेम्प्ट होते, स्पीड वाढत नाही. पण दुसरं जे पण कंपॅरिझन करतो जास्त फास्ट करतोय ना, हे तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये एका पहिल्या क्वेश्चनमध्ये जवळ 46 सेकंद अंदाजे, ह्या दुसऱ्या 34 सेकंद, इथं जवळजवळ त्यांनी 80 सेकंद वाचवले ना. तर हा टाइम आपण दुसऱ्या क्वेश्चनला युटिलाइज करू शकतो ना. पण जर तुम्ही हे जर डीप ॲनालिसिस केलं नाही तर तुम्हाला ह्याचा कळणारच नाही ना, तुम्ही कुठं मिस्टेक करताय, काय होतंय. सेम पुढचा क्वेश्चन आहे बघा, 34 सेकंद, 12 सेकंद, असं कंपॅरिझन करायचं प्रत्येक क्वेश्चनचं मॉकमधलं 1 ते 100 जे पण क्वेश्चन असतील त्यामधलं. ठीक आहे. अजून पुढं पहा, 94 सेकंद, 15 सेकंद. ठीक आहे. सेम दुसरं 91 सेकंद पण रॉंग झाले, इकडे 13 सेकंदात सॉल्व्ह झाले. तुम्हाला हे बघताशनी पॅटर्न समजले पाहिजे. आता ह्याची बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर असतील, एक्स्ट्रा प्रॅक्टिस असेल, त्यामुळे 13 सेकंदात सॉल्व्ह करू शकला. काय ओव्हरऑल दिसतंय, अर्धा, 1, 1.5, 2, 2.5 सेम आहे ना. ते करू शकता तुम्ही. सेम पुढं अजून एक क्वेश्चन, 24 सेकंद, 11 सेकंद. साधं लॉजिक आहे. तुम्ही ओव्हरऑली बघायच्या बऱ्याच गोष्टी, गुणिले 2 + 1, गुणिले 2 + 1. ओव्हरऑली क्वेश्चन बघितला की तुम्हाला लॉजिक लागलं पाहिजे, एवढी तुमची प्रॅक्टिस पाहिजे. आता ह्यानी 24 सेकंद लागत, ह्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस नाही. याची फक्त क्वेश्चन पाहिला की तो लगेच तुम्हाला क्लिक झाला पाहिजे की हा पॅटर्न लागतो इथं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, इकडे 20 सेकंद, इकडे 7 सेकंद. ठीक आहे. इकडे 49 सेकंद, इकडे 87 सेकंद, पण हा रॉंग झालाय. असं नाही की प्रत्येक वेळेस हाच पुढे जाईल, हा मागं राहील. काय एकमेकाची स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्हाला कळून जाईल. आता हे असं झालं, काय करायचं, प्रत्येक क्वेश्चनमध्ये एवढं डीप ॲनालिसिस करून घ्यायचं. आता ॲनालिसिस केलं, तुम्हाला कळलं की A स्टुडंट आहे आणि B स्टुडंट आहे. तर समजा Aचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी लिहायचं, सिम्प्लिफिकेशनमध्ये मला जास्त टाइम जातोय, असं एक नोटबुक मेंटेन करायची. सिम्प्लिफिकेशनमध्ये जास्त टाइम जातोय, मग काय करायचं. आता ह्याला समजा 4 मिनिट लागतात आणि ह्याला जर 2.5 मिनिट लागतात, तर 1.5 मिनिटं वाचतोय ना. तर 1.5 मिनिटात तुम्ही आरामात वर्ड प्रॉब्लेम एक तर कमीत कमी एक वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर एवढं डीप ॲनालिसिस जर केलं ना, तुम्हाला खूप फायदा होईल. तुमचे मिस्टेक कळतील की खूप बारीक बारीक मिस्टेक आपल्याला सापडतील आणि आपण त्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. पुन्हा म्हणतात सर तुम्ही, आम्ही लिहून तर घेतलं सगळं मॉकमध्ये, आम्हाला कळलं जे पण ज्या मिस्टेक झाल्यात त्या समजल्या, आम्ही नोटबुकमध्ये मेंटेन केलं. बरेच जण नोटबुक बी मेंटेन करत नाही. पण का करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे.
आता आम्ही एखादं स्टुडंटमध्ये आम्ही सर लिहिलंय सिम्प्लिफिकेशन रॉंग जे पण जास्त टाइम जातोय, स्लो होतंय, आपलं लिहून घेतलं. पण जर नुसतं असं लिहून काय तुमची स्पीड वाढणार आहे का? नाही वाढणार. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ह्याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस करावं लागेल. ह्याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची. आणि प्रॅक्टिस मग कशी करायची? स्टॉप वॉच लावून करायचं. फ्लोटिंग स्टॉप वॉच आहे प्ले स्टोअरला, तो तुम्ही वापरू शकता. त्यातून तुमची बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल की तुम्ही प्रेशरमध्ये करताय का काय करताय. ह्यातून तुमची बरेच इम्प्रूव्हमेंट होईल. हे ठीक झालं. असं एवढं डीप ॲनालिसिस करायचं. जेवढ्या पण मिस्टेक असतील ना, तुम्ही आता व्यवस्थित ॲनालिसिस करा. तुम्हाला खूप साऱ्या मिस्टेक सापडतील की एवढं पण डीप ॲनालिसिस करायला पाहिजे. काय बरेच मुलं काय करतात, आज मॉक दिली, फक्त रॉंग आणि स्किप बघितलं, करेक्ट बघितलं नाही, काय इम्प्रूव्हमेंटच होणार नाही. तुम्ही तेवढ्याच झोनमध्ये राहताल तिथं, कारण तुम्हाला बारीक बारीक मिस्टेक कळणारच नाहीत ना. तर ते बारीक बारीक मिस्टेक तुम्हाला इथून सापडतील. ठीक आहे. प्लस बरेच मुलं नोटबुक बनवत नाहीत. त्याचे फायदे आणि तोटे सांगतो. नोटबुक बनवली नाही बनवली तर काय फायदे तोटे. तर आता एक स्टुडंट काय करतो, नोटबुक बनवतो, एक बनवत नाही. तुम्ही खूप कॅज्युअल घेता, खूप ह्या बारीक गोष्टी आहेत पण मग खूप महत्त्वाच्या आहेत. कसं पाहून सांगतो मी तुम्हाला. आता एक जण एक स्टुडंट आहे, तो काय करतो, हा नोटबुक मेंटेन करत नाही, हा करतो. ह्यानी काय केलं, मग ॲनालिसिस केलं, मेंटेन केलं नाही, त्याचं काय झालं, सिम्प्लिफिकेशन रॉंग झालं काय, किंवा क्वाड्रॅटिक झालं, सिलोजिझम झालं, जे पण असेल काय क्वांटिला इंग्लिशमधलं. दुसऱ्या मॉकमध्ये सेम नंबर सिरीज झालं, डिस्टन्स डायरेक्शन झालं, हा मेंटेन करत नाही. हा काय करतो, सगळं मेंटेन करतो. हा इथं पण मेंटेन करतो. मला सांगा, तुम्ही एक मॉक दिली, जर मेंटेन नाही केलं तर चौथ्या मॉकमध्ये आठवणार आहे तुम्हाला? तुम्ही वर ज्या काय चुका केल्यात नाही आठवणार ना. तुम्ही सेम मिस्टेक रिपीट करणार आहे. मग इम्प्रूव्हमेंट कशी होईल, ॲनालिसिस कसं होईल, काय फायदा नाही ना. पण हा काय करतोय, प्रत्येक गोष्ट मेंटेन करतोय. मॉक द्यायच्या आधी बघतोय, ह्या माझ्या मॉकमध्ये ह्या चुका झाल्यात, तर ह्या नाही झाल्या पाहिजे. त्यासाठी हा नोटबुकचा एवढा इम्पॉर्टन्स आहे, पण तुम्ही इग्नोर करता. तर ह्या खूप बारीक बारीक गोष्टी तर त्या केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल आणि खूप लवकर मिस्टेक कळतील. ठीक आहे. त्यासोबत अजून आपण पाहणार आहोत, तुम्ही काय करता. ठीक आहे, नोटबुक मेंटेन केली, झाली नोटबुक मेंटेन. आज नोटबुक मेंटेन केली, लिहिलं त्यावर सिम्प्लिफिकेशन प्रॉब्लेम आहे, क्वाड्रॅटिकचा प्रॉब्लेम आहे, स्पीड कमी, लगेच दुसऱ्या दिवशी मॉक देता. पण ह्याच्यावर तुम्ही ह्या मिस्टेक वर्क एक्स्ट्रा वर्क केलंच नाही ना. तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घेतलीच नाही. तर कन्सेप्ट जर क्लिअर केलं नाही तर तुमचं पुढच्या मॉकमध्ये काय उपयोग आहे का ॲनालिसिस, म्हणजे मॉक देऊन काहीच फायदा नाही ना. तेवढं डीप ॲनालिसिस केलं तरच पुढच्या मॉकमध्ये त्याचा फायदा होईल. ती मिस्टेक ती मिस्टेक रिपीट होणार नाही. तर पुन्हा जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन चुकवता, मग काय उपयोग त्या मॉकचा देऊन ॲनालिसिस नुसतं लिहून काहीच उपयोग नाही. मॉक द्यायची, डिटेल ॲनालिसिस करायचं, करेक्ट क्वेश्चन्स, स्किप क्वेश्चन, आणि त्याच्यानंतर ज्या पण मिस्टेक सापडतील त्या एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची, त्यानंतरच मॉक द्यायची. भले मी आज मॉक दिली, तुम्हाला खूप साऱ्या मिस्टेक सापडल्या, पुढच्या 2 दिवस त्यावेळी तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस केली, तर त्याला डीप ॲनालिसिस होईल ना. तर त्याचा फायदा होईल तुम्हाला तिसऱ्या नंतर 2-3 दिवसांनी मॉक दिल्यानंतर. ठीक आहे. तर एवढं डीप केलं पाहिजे, खूप फायदा होतो. आणि तुम्हाला तुमच्या ज्या पण बारीक बारीक मिस्टेक आहेत ना, खूप लवकर समजून जातील. त्यामध्ये अजून आहे दुसरं एक, कन्सेप्ट मिस्टेक जर झाली तर कन्सेप्ट आहे का सिली मिस्टेक आहे. काय असतंय, कन्सेप्ट जर वीक असेल तर तुम्ही लगेच काय करायचं, त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सगळ्या कन्सेप्ट, तुमचं समजा क्वाड्रॅटिक चुकलं एक क्वेश्चन, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या क्वाड्रॅटिकच्या. त्यानंतर पुन्हा क्वाड्रॅटिक रॉंग झालंच नाही पाहिजे. हा भले एखाद्या वेळेस ठीक आहे 5-10 मॉकमध्ये एखाद झालं, पण त्याचं तुम्ही जर कन्सेप्ट एकदम चांगली क्लिअर करून घेतली तर नंतर ते रॉंग होणारच नाही ना. सेम एक मिस्टेक रिपीट करायची नाही, खूप लवकर इम्प्रूव्हमेंट होते. तुम्ही काय करता, पहिल्या मॉकमध्ये तेच रॉंग, दुसऱ्यामध्ये तेच रॉंग, मग तुम्ही काय शिकले, तुम्ही काय शिकले नाहीत ना. ठीक आहे. दुसरं आहे सिली मिस्टेक. सिली मिस्टेक कशामुळे होतं, तुमचं एक तर फोकस नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही. त्यासाठी मी सांगतो की मेडिटेशन करा, मेडिटेशन करा. दुसरं एक आहे की मी दुसरा पण एक उपाय सांगितलाय, तो माझ्या ग्रुपवर टाकलाय, तुम्ही ग्रुपवर पण बघू शकता. ग्रुपवर आयडी भेटून जाईल, तो बघू शकता. त्यामध्ये ती खूप थॉट आले डोक्यात, तर मॉक देताना, प्रिपरेशन करताना. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, बरेच पॉईंट्स आहेत तुमच्या, बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. तर एवढं डीप ॲनालिसिस करायचं, नोटबुक मेंटेन करायची, त्याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची, त्यानंतरच पुढची मॉक द्यायची. तर ह्याचा तुम्हाला बराच खूप फायदा होईल, लवकरात लवकर जास्त मिस्टेक कळतील. ठीक आहे. चलो आपण थांबू इथे. थँक्यू सो मच. चलो बाय बाय.